स्वतःचा बॉस व्हायचे मस्तच. पण थांबा, आज आपण एका अशा ब्ल्यूप्रिंटवर नजर टाकणार आहोत जी फ्रीलान्स करिअरच्या सुरुवातीच्या अडथळ्यांना दूर करण्यासाठीच बनवली आहे. चला बघूया हे नेमकं आहे तरी काय. पण एक मिनिट, एवढा सगळा उत्साह असून सुद्धा बहुतेक फ्रीलान्स करिअर सुरू होण्याआधीच का संपतात? या एकाच प्रश्नामध्ये खरं तर अनेक लोकांच्या अपयशाचं मूळ लपलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं द एम्पॉवरमेंट ब्लूप्रिंट नावाच्या एका खास फ्रेमवर्कमधून. आणि ऐका, हा फक्त काही कागदावरचा प्लॅन नाहीये. हा तर एक नकाशा आहे जो फ्रीलान्सर्सना सुरुवातीच्या त्या वादळी काळातून सही सलामत बाहेर काढण्यासाठी बनवलाय. मग प्रश्न येतो की हे नक्की कोणासाठी आहे? कदाचित ज्यांना स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करायचंय, किंवा त्या 9 ते 5च्या रुटीनमधून बाहेर पडून फायनान्शियल फ्रीडम हवंय, किंवा ज्यांना आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून थोडी फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. यापैकी कशातही जर तुम्हाला तुमचं उत्तर मिळत असेल तर मग हे ऐकायलाच हवं. चला आता जरा त्या कठोर वास्तवाकडे बघूया, जिथे अनेक फ्रीलान्स स्वप्न विरून जातात. एकट्याने हा प्रवास सुरू करताना असे कोणते छुपे अडथळे समोर येतात? पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे क्लायंट्स मिळवणं. स्किल आहे, काम करायची इच्छा आहे, पण काम देणारं कोणीच नसेल तर? मार्केटिंग कसं करायचं हेच माहीत नसल्यामुळे खूप हुशार फ्रीलान्सर्सची गाडी इथेच येऊन अडकते. दुसरा मोठा अडथळा म्हणजे पैशांचा हिशोब. सुरुवातीला जे काही पैसे येतात ना, ते सॉफ्टवेअर, प्रवास आणि इतर छोट्या मोठ्या खर्चात इतके पटकन संपतात की कळतसुद्धा नाही. आणि मग काही आठवड्यातच बँक बॅलन्स शून्य. तिसरा अडथळा कागदपत्रांचा तो भयंकर चक्रव्यूह. लायसन्स, परमिट, इन्शुरन्स, अरे बापरे, हे सगळं एकट्याने मॅनेज करणं म्हणजे आपलं मुख्य काम सोडून दुसरंच काहीतरी करत बसण्यासारखं आहे. आणि यातली एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. आणि मग येतात छुपे खर्च. खूप लोकांना सुरुवातीला किती खर्च येईल याचा अंदाजच नसतो. गाडीचं डाऊन पेमेंट, सॉफ्टवेअरची खरेदी आणि नंतर येणारे टॅक्स आणि रिन्युअलचे खर्च, या सगळ्यामुळे बजेट पूर्णपणे कोलमडून जातं. पाचवा अडथळा आहे साधनांची कमतरता. म्हणजे फ्रीलान्सिंगसाठी एक चांगली गाडी किंवा लॅपटॉप हवा, पण तोच नसतो. आणि तो घेण्यासाठी पैसे वाचवण्यात इतकी वर्ष निघून जातात की ते स्वप्नच राहतं. त्यानंतरचा मुद्दा आहे लायसन्स आणि कायदेशीर गोष्टींचा. म्हणजे ट्रान्सपोर्टच्या कामासाठी ड्रायव्हिंग लायसन्स तर लागतंच, पण त्यासोबत प्रोफेशनल इन्शुरन्स आणि इतरही अनेक कायदेशीर गोष्टी असतात. या सगळ्या जंजाळात अनेक जण अडकून पडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा अडथळा तो म्हणजे मूलभूत गरजा. म्हणजे बघा, सुरुवातीला इन्कम स्थिर नसतं, पण घरभाडं, जेवण आणि लाईट बिल हे खर्च तर थांबत नाहीत. आणि याच कारणामुळे बहुतेक जण फ्रीलान्सिंग सोडून देतात. मग ह्या सगळ्यावर उपाय काय? हे सोर्स मटेरियल आपल्याला एक वेगळाच मार्ग दाखवतं. एक अशी सिस्टम जी या प्रत्येक प्रॉब्लेमवर थेट काम करते. फरक अगदी डोळ्यांसमोर आहे. बघा, एका बाजूला आहे तो एकट्याने संघर्ष करणारा, अडथळ्यांनी भरलेला रस्ता, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक सरळ, सोपा, मॅनेज केलेला मार्ग जिथे प्रत्येक पावलावर मदत तयार आहे. चला तर मग आता त्या 5 टप्प्यांच्या ब्लूप्रिंटमध्ये जरा आत डोकावून बघूया. ही एक अशी प्रोसेस आहे जी डोक्यातल्या आयडियाला थेट बँक अकाउंटमधल्या पहिल्या कमाईपर्यंत घेऊन जाते. हा बघा, हा आहे तो पूर्ण 5 टप्प्यांचा रोडमॅप. तुम्ही बघू शकता की यात प्लॅनिंगपासून ते बिझनेस ग्रोथपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला आहे. चला प्रत्येक टप्पा थोडा जवळून बघूया. पहिला टप्पा आहे पाया मजबूत करण्याचा. इथे फक्त तुमची स्किल्स नाही तपासली जात, तर तुमच्या आयडियामधून खरंच पैसे मिळू शकतात का हे पण बघितलं जातं. आणि पुढच्या 90 दिवसांचा एक क्लिअर प्लॅन बनवला जातो, म्हणजे दिशा भरकटायला नको. दुसरा टप्पा म्हणजे त्या सगळ्या कायदेशीर डोकेदुखीला बाय बाय. जरा विचार करा, तुम्हाला फक्त एक चेकलिस्ट फॉलो करायची आहे आणि लायसन्स परमिटसारखी सगळी किचकट कामं तुमच्यासाठी केली जातात. किती वेळ आणि एनर्जी वाचेल नाही का? तिसरा टप्पा सरळ पैशांच्या अडचणीवर काम करतो. तुमचा हिशोब कसा ठेवायचा हे सेट करण्यापासून ते गाडी किंवा इतर साहित्य मिळवण्यासाठी मदत करण्यापर्यंत. इतकंच नाही तर सरकारी ग्रँट्स मिळवण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे पैशांची चिंता मिटली. आणि चौथ्या टप्प्यात तुम्ही प्रत्यक्ष कामाला लागता. तुमची ऑनलाईन प्रोफाईल इतकी जबरदस्त बनवली जाते की क्लायंट्स स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील. आणि पहिले काही क्लायंट्स मिळवण्यासाठी डायरेक्ट मार्केटिंग सपोर्टसुद्धा दिला जातो. म्हणजे ती क्लायंट कुठून आणू ही भीतीच संपून जाते. आणि 5वा टप्पा हे पक्क करतो की तुम्ही पुढेही एकटे पडणार नाही. म्हणजे काम सुरू झाल्यावर सुद्धा प्रत्येक आठवड्याला चेक इन, तुमचे रेट्स कसे वाढवायचे यावर मार्गदर्शन आणि यशस्वी फ्रीलान्सर्सचं एक नेटवर्क, हे सगळं तुमच्या लाँग टर्म सक्सेससाठी आहे. तर मग या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय?
तो हा की ही सिस्टीम फ्रीलान्सिंग सुरू करण्याची रिस्क कमी कशी करते. आणि याचं उत्तर आहे या ब्लूप्रिंटच्या सर्वात आकर्षक भागात, त्याच्या गॅरंटीमध्ये. पण या संपूर्ण सिस्टीमचा सगळ्यात मोठं वचन काय आहे? या सोर्समध्ये एकदम स्पष्टपणे लिहिलं आहे, जर आम्ही आमच्या सेवा देऊन तुमचा ठरलेला टप्पा गाठू शकलो नाही तर तुमचे 100% पैसे परत मिळतील. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 100% परतावा. याचा सरळ सरळ अर्थ आहे की यात कोणतीही फायनान्शियल रिस्क नाही. एक तर यश मिळेल, नाहीतर पैसे परत. हाच तर या सिस्टीमच्या आत्मविश्वासाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आजच्या या सतत बदलणाऱ्या जगात, जिथे कामाचं स्वरूपच रोज बदलतंय, तिथे यशाची गॅरंटी देणाऱ्या अशा एका तयार रोडमॅपची खरी किंमत काय असू शकते?